मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। आज आपण बनवणार आहे पालक पनीर। मी पालक चांगले 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता आपण पालक शिजवून घेऊया। 2 ग्लास पाणी ठेवले मी आणि पालक ठेवले बघा आपलं शिजायला। आता आपण पालक पनीरची रेसिपी बघूया। हे बघा मी पाव किलो पनीर घेतलंय आणि आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरं थोडंसं टाकायचं आहे, अर्धा चमचा टाकायचा आहे आणि गरम मसाला लागणार आहे आणि मीठ लागणार आहे आणि बटर। चला आता आपण बघूया पालक पनीरची रेसिपी। ते बघा असे स्लाइस करून घेतलेत, मी कट करून घेतले, मी बटर घेतलंय आणि आपले बघा पालक उकडून शिजून घेतलंय। थंड करायचं आणि मग मिक्सरला लावायचं आहे। बघा मी आता मिक्सरला लावून घेणार आहे, बारीक करणार आहे। बघा मी गरम करायला ठेवले टोप। आता मी तेल घालते। हे बघा 1-2 चमचा तेल घालायचं आपल्याला, 2-3 चमचा तेल लागणार आहे। आणि मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरली की आपल्याला लसूण ठेचून घालायचं, एकदम बारीक पेस्ट करून घालायची। हे बघा चांगलं गरम झालं आहे। मी आता लसणाची पेस्ट घालते आणि हलवून घ्यायचं आहे चांगलं। लसूण चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा लसूण आपला चांगला फ्राय झाला आहे। आता मी ह्याच्यात थोडंसं 1 चमचा बटर घालणार आहे, हलवून घ्यायचा। मस्त हलवून घेते मी, आपला बटर वितळतोय। आता आपण मसाले घालायचे, चांगला फ्राय झाला आहे। मसाले घालूया। हे बघा मी हिरवी मिरची, लसूण सगळं एकत्रच घालणार आहे आणि मसाले असे हलवून घ्यायचे, आपले चांगले फ्राय करून घ्यायचे। चांगला हलवून घ्यायचा मसाला, थोडासा नॉर्मल फ्राय करायचा, गॅस मंद करायचा आपला, बारीक गॅस करायचा। लसूणी पालक पनीर खूप छान लागतं, ह्याच्या आधी मी बनवलेली म्हणून म्हटलं हा व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी। आता मी पालक बघा असा ग्रेव्ही करून घेतली, पालक अशी पातळ पेस्ट करून घेतली पालकची। आता आपण पालक टाकूया ह्याच्यात। बघा स्मूथ करून, थोडं पातळ करून पेस्ट करून घेतली। आता आपण हे हलवून घेऊया चांगलं। नॉर्मल थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालूया, कारण की आपला पालक थोडासा हे होणार ना, शिजणार ना चांगला। ऑलरेडी आपण काही शिजूनच घेतलं आहे पालक, तर थोडंसं पाणी घालावं लागणार आपल्याला, उकळी पाहिजे नाही। हे बघा आपला पालक चांगला मिक्स करून घेतला आहे मी। आता थोडंसं पाणी घालूया ह्याच्यात, थोडंसं पाणी घालते मी आणि उकळी आली ना ते हलवून घ्यायचं चांगलं। उकळी आली ना मग पनीर सोडायचे आपले ह्याच्यात आणि नंतर मग बटर टाकायचं ह्याच्यात। हे बघा आता 2-3 उकळी येऊन द्यायला पालकाला, जास्त पण नाही शिजवायचं, मग पालक ना काळा पडतो। असे हिरवगार म्हणजे ग्रीन एकदम छान वाटतं ना पालक पनीर। आणि जास्त स्मूथ पण नाही पेस्ट बनवायची, अशी जाड जरा थोडीशी पाहिजे पेस्ट। हे बघा आपली ग्रेव्ही कशी वाटते, एकदम घट्ट। मी आता मीठ घालणार आहे, नंतर घालणार आहे पनीर टाकल्यानंतर। हे बघा आता मी मीठ घालते ह्याच्यात, अर्धा चमचा। मीठ कधी पण कमीच घालायचं। आणि आता मीठ घातलं ते हलवून घ्यायचं चांगलं। आता मी ह्याच्यात सोडणार आहे पनीर। हे बघा मी पाव किलो पनीर घेतलेले, पण एवढे घालणार नाही मी, असे कट करून घेतले, स्लाइस करून घेतलेत। आता आपल्याला ह्याच्यात पनीर सोडायचे आहेत आणि हलवून घ्यायचे। 2-3 मिनटंच आपल्याला हे करायचं आहे थोडंसं। आणि आता गॅस बंद करून घेणार आहे मी। आता गॅस बंद केला आहे, आपलं पालक पनीर पण झालं टाकून। बंद करायचा गॅस, कारण की मग जास्त आपण शिजवलं ना मग आपलं पनीर असं कडक होतं, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि पनीर सोडायचं। आणि पालक कसं आपला गरमच आहे ना। हे बघा कसं मस्त झालं आहे। ही रेसिपी बनवून बघा तुम्ही। आणि बटर तुम्ही असं बटर घालूया, मस्का 1 चमचा। आता मी सोडते ह्याच्यात 1 चमचा मस्का आणि हलवून घेऊया थोडंसं। हे बघा आपली रेसिपी आता मस्त पालक पनीरची रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर ट्राय करून बघा तुम्ही। साईडने बघा कसं तेल सुटलं आहे मस्तपैकी पालक पनीरला।
तुम्हाला माझी पालक पनीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.